मित्रांनो, राजकीय जीवनामध्ये काही घटना घडतात, अनेक चढउतार तुम्ही पण बघितलेले, अनेक वडीलधाऱ्यांनी बघितलेले। आत्ताच्या काळामध्ये आम्ही महाराष्ट्राच्या भल्याकरता, देशाच्या सर्वांगीण विकासाच्या करता, महाराष्ट्रातला माझा कष्टकरी, माझी लाडकी बहीण, माझा तरुण तरुणी, माझा कुठल्याही घटकातला माझा शेतकरी हा तिथं कुठंतरी विकासाच्या बाबतीमध्ये मागे राहू नये, त्याकरता आम्ही सगळेजण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनंच महायुतीच्या सरकारमध्ये सामील झालेलो आहे। आम्ही विचारधारा सोडलेली नाहीये। ही गोष्ट मी साधारण प्रत्येक सभेमध्ये सांगत असतो। देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करतोय, अनेक चढउतार येत आहेत। मध्ये अमेरिका आणि युक्रेनचं युद्ध आपण बघितलं, मध्ये वाकड्या नजरेनं पाकिस्तान सारखं राष्ट्रमधनं कुरगुड्या करतं त्यांना जशास तसं उत्तर देण्याचं काम हे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली झालं। आणि शेवटी आपण ह्या भागामध्ये काम करत असताना आपला देश, आपलं राज्य, आपला जिल्हा, आपला परिसर हा सुरक्षित राहिला पाहिजे, हा स्पर्धेच्या युगामध्ये टिकला पाहिजे, त्याच्यामध्ये सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं पाहिजे, हीच भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे। आणि त्याच भूमिकेतनं पुढे जात असताना आम्हाला नव्या दमाचे, नव्या विचारांचे, जीवाला जीव देणारे अशा पद्धतीचे सहकारी हे त्या ठिकाणी हवेत। आणि म्हणून सातत्याने मी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये आठवड्यातले 4 दिवस जात असतो आणि त्याच्यातून वेगवेगळ्या सहकाऱ्यांची चर्चा करत असतो। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी पहिल्यांदा तुमच्या माझ्या महाराष्ट्राला बेरजेचं राजकारण काय असतं ते शिकवलेलं आहे। बेरजेचं राजकारण करत असताना ज्यांचे विचार चांगले आहेत, ज्यांची प्रतिमा चांगली आहे, ज्यांची समाजामध्ये इज्जत आहे, जे समाजाच्या सर्व घटकांना बरोबर घेऊन जातात, अशी लोक शोधायची असतात, अशा लोकांना आपलंसं करायचं असतं। चव्हाण साहेबांनी आधुनिक महाराष्ट्राचा पाया रचताना महाराष्ट्राच्या राजकारणाला एक सुसंस्कृत चेहरा देण्याचं काम त्या काळामध्ये केलं आणि पायाभूत सुविधा उभारल्या। महाराष्ट्राच्या सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करण्याचं काम हे चव्हाण साहेबांनी केलेलं आपण सर्व सहकारी मित्रांनी केलं व बघितलंय। आणि त्यांचाच विचाराचा वारसा पुढे नेण्याचं काम या पुढच्या काळामध्ये आपल्याला सर्वांना करायचं आहे। त्यासाठी सर्व धर्म समभावाचा विचार जपणारा, सर्वांना एकसंघ ठेवणारा, विकासाच्या वाटेवर मजबूतीने चालणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। हे इतक्या वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातल्या अनुभवाच्या नंतर माझ्यासारखा कार्यकर्ता ठामपणे सांगू इच्छितो। करवीरकरांनो, कोल्हापूरवासियांनो, आजचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यासाठी आणि माझ्या कोल्हापूर जिल्ह्याच्यासाठी, माझ्या पश्चिम महाराष्ट्राच्यासाठी, करवीरच्या तालुक्यासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। जिल्ह्याचा एक लोकप्रिय, दमदार, विनयशील, संवेदनशील, मनमिळावू स्वभावाचा, माजी आमदार स्वर्गीय PN पाटील साहेबांना मानणारे आणि त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य सहकारी, एक आश्वासक नेतृत्व म्हणून आमच्या राहुल भाई यांच्याकडे बघतात, आमच्या राजेश पाटलांच्याकडे बघतात। आणि त्याच्यामुळं हे सगळं करत असताना त्यांच्यासोबत तुम्ही हजारो कार्यकर्ते जे काही आज पक्षप्रवेश करतायत, माझे नगरसेवक आहेत, भोगावती कारखान्याचे अनेक संचालक बोर्ड आहे, त्याच्यामध्ये इतर संस्थांचे, बँकेचे सहकारी आहेत, बाजार समितीचे सहकारी आहेत, वेगवेगळ्या संस्थांच्यामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि ह्यांनी आज पक्षप्रवेश केलेला आहे। आपल्या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने मी आमच्या राहुल भैयांच्या सकट आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। तुम्ही सर्वांनी एक चांगल्या पक्षाची निवड केलेली आहे। तुमच्या पक्षप्रवेशामुळं आपल्या कोल्हापूरमध्ये, आपल्या ह्या सगळ्या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार कोल्हापूर जिल्ह्याच्या आणि इथल्या वेगवेगळ्या घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम या निमित्तानं होणार आहे। मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की यामुळं कोल्हापूर जिल्हा परिषद असेल, गोकुळ असेल, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल, शेतकरी संघ असेल, कोल्हापूर बाजार समिती असेल, अशा कितीतरी वेगवेगळे कारखाने असतील, या सगळ्यांच्यामध्ये
आज आमच्या राहुल भैयांच्यामुळं राष्ट्रवादी अतिशय मजबूत होणार आहे. मी तर अनेक लोकांना पक्षप्रवेश देण्याच्या करता महाराष्ट्रामध्ये फिरत असतो. काल साताऱ्यात होतो, त्याच्या आधी वर्ध्यात होतो, त्याच्या आधी माझ्या नागपूरला होतो, त्याच्या आधी जळगावला होतो. सगळीकडे फिरत असताना मला नेहमीच पक्षप्रवेश देत असताना मनापासूनचा आनंद होत असतो. पण खऱ्या अर्थाने आज राहुल भैयांच्या रूपाने जो पक्षप्रवेश झाला त्याच्यात सर्वात जास्त आनंद हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला झाला. कारण पक्षप्रवेश घेणारा देखील तेवढाच ताकदीचा, मोलाचा आणि अतिशय लोकांच्या मध्ये लोकप्रिय असणारा असा हा नेता आहे. ठीक आहे, यशाने कधी हुरळून जायचं नसतं, अपयशाने कधी खचून जायचं नसतं. काळजी करू नका. तुमच्या मनामध्ये जे आहे ते उद्याच्या काळामध्ये आपण करून दाखवू. त्याच्याकरता कुठल्या ज्योतिषाची गरज नाही.